आज आमची महाविकास आघाडी आणि शिवसेनेची आमची प्रचार रॅली चारकोप सेक्टर 5 मधून 501 पासून सुरुवात झाली आहे। त्याचा शेवट आहे चारकोप सेक्टर 9 नंबर पर्यंत ही आज रॅलीचा प्रचार चालू आहे। पब्लिकचं प्रोत्साहन तुम्हाला कसं भेटत आहे का तुम्ही जिंकणार आहे की नाही, कसा काय पब्लिकचं तुमचं काय विचार मत आहे? ज्याप्रमाणे सगळे मी 4-5 दिवस बोरोलीमध्ये सगळ्या प्रचार रॅली करतोय आणि स्थानिक उमेदवार म्हणून मला सगळ्या नागरिकांना जो प्रोत्साहन मिळते त्याच्यावरून नक्कीच माझा विजय होणार आणि मी महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून आमदार, आमचा बोरोलीचा आमदार म्हणून मी असणार। पहिला आमदार एक होते बीजेपीचे होते, महायुतीचे होते, आता तुम्ही पण प्रचार करत आहे की तुम्ही जिंकायला आमदारसाठी, तर तुम्हाला काय वाटत आहे की काय तुम्हाला काय विश्वास काय काय बघा, पहिला कामासाठी तुम्ही जिंकणार तर कामासाठी पब्लिकचं काम कोणतं सगळ्यांच्या नागरिकांच्या मनापासून इच्छा आहेत की आपल्याला इतके वर्ष बाहेरचे उमेदवार आहेत त्यांनी काम केलं नो डाऊट, पण एक स्थानिक लोकांच्या समस्या स्थानिकच नागरिक समजू शकतात आणि मी बोरोलीचा एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि मला पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संधी दिली आहे। माझ्याबरोबर सगळे महाविकास आघाडीची मंडळी आहेत, सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, आप वगैरे, आणि सगळे मिळून आम्ही प्रयत्न करतोय मला विजय संपादन करून, आणि लोकांना एक विश्वास आहे की आपले समस्या फक्त स्थानिक नागरिकच किंवा स्थानिक उमेदवारच निवडून आणू सोडू शकतो। मुंबईमध्ये मोदी आलेले आहे का, महाविकास आघाडीला फरक पडणार आहे का? नाही पडणार याचा, कारण आमची जर बघितले तर आमची महाविकास आघाडी, आमची शिवसेना एवढी मुंबईमध्ये मजबूत आहे, त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे आमच्या शिवसैनिकांवर, आमच्या कार्यकर्त्यांवर आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांवर। नक्कीच या कार्यकर्त्याच्या जीवावर आणि स्थानिकांचा मुद्दा, स्थानिक नागरिक यांच्या विश्वासावर आम्ही सगळेजण ह्या मुंबईतले जे आमदार आहेत महाविकास आघाडीचे ते सगळे प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त आमदार हे मुंबईतले निवडून येतील एवढं मला। महाविकास आघाडी और महायुतीमध्ये लढाई आहे, मुख्यमंत्री कोण, अगला मुख्यमंत्री कोण आहे? मुख्यमंत्री स्वाभाविक मला तर मी शिवसैनिक असं मला तर आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून अशी माझी मनापासून इच्छा आहे, पण शेवटी हा महाविकास आघाडीचा निर्णय आणि आमचे वरिष्ठ नेते ठरवेल ते मुख्यमंत्री असतील असं मी प्रचार प्रसार करत आहे। पब्लिकचं प्रोत्साहन कसा भेटत आहे तुम्हाला, डोर टू डोर तुम्ही जात आहे, तुम्हाला काय वाटत आहे? मला खरोखर सगळीकडे माझं जोरदार स्वागत केलं जाते सगळ्या समाजाचं, नुसतं मी एक मराठी आहे किंवा मराठी समाज माझ्या मागे नाही, माझ्याबरोबर सगळे स्थानिक नागरिक सगळ्या समाजाचे, जैन असो, गुजराती असो, मारवाडी असो, इतर समाजाचे सगळेजण माझे जोरदार उत्स्फूर्त स्वागत करत आणि त्यांच्या पाठीमुळे माझा विजय नक्की होईल अशी मला खात्री आता वाटायला लागली।